कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। श्रीवर्धन तालुका कायमच पर्यटन दृष्टीने मुंबई पुण्यातील पर्यटकांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे। महाराष्ट्रातून इथे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे। पण अशा निसर्गरम्य ठिकाणी मागील काही वर्षांपासून मायनिंग चालू झाल्यामुळे संपूर्ण निसर्गाची आतोनात हानी होत आहे। श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावात सद्यस्थितीत मायनिंगसाठी डोंगरच्या डोंगर फोडले जात असून कधीही भरून न निघणारी निसर्गहानी होत आहे। मायनिंगसाठी करण्यात येणाऱ्या स्फोटांमुळे तसेच खाणकामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामुग्री आणि वाहतुकीची साधने संपूर्ण परिसरात हवेची गुणवत्ता ढासळली असून पशु पक्षी तसेच मानवी जीवनावरती याचा अत्यंत धोकादायक असा परिणाम होत आहे। या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने बागेमध्ये कोकणचा हापूस आंबा, काजू, कोकम, पेरू अशी विविध फळझाडे शेतकऱ्यांनी लागवड केली आहेत। परंतु हवेतील वाढलेल्या धुळीकणांमुळे भविष्यात या फळझाडांपासून मिळणारे उत्पन्न बंद होणार अशी भीती येथील स्थानिक शेतकऱ्यांना वाटू लागली आहे। खाणकाम केलेल्या ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून यामध्ये साठणारे पाणी जमिनीत मुरत असून हेच पाणी आजूबाजूच्या गावात विहिरीत मिळू शकते। असे दूषित पाणी विहिरीत मिळाल्यास येथील ग्रामस्थांना भयानक आजारांना सामोरे जावे लागण्याची भीती प्रत्येक ग्रामस्थ यांच्याकडून व्यक्त केली जात आहे। मायनिंग मधून काढण्यात आलेले दगड माती वाहून नेण्यासाठी अवजड वाहनांचा वापर होत असून नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेण्यात येत असते। तसेच जास्त फेऱ्या मारता याव्यात म्हणून ही अवजड वाहने भरधाव वेगाने चालवतात, त्यामुळे अनेक वेळा अपघातांचा सामना करावा लागत आहे। या वाहतुकीला सुद्धा स्थानिकांचा कायम विरोध होत आहे। एवढे होऊनही कोणतेच संबंधित अधिकारी वर्ग याकडे लक्ष द्यायला तयार नाहीयेत। तसेच सर्वच लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन सुद्धा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत। सोबतच या खाणकामाचे ठेकेदार हे स्थानिक पुढारी यांना हाताशी धरून हे सर्व मायनिंग करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे।